काय चक्की वाजवता असू द्यात. गजराला सुरुवात करूया. भाऊ बोलले पण आज गावडे भाऊ तुम्ही बोलायचं. आता बोलायचा बिंदास कारण लोक हत्ती थांबणारच. गांधीजी वगैरे फोटो पण ते पांढरे गांधीजी होते, तू काळो गांधीजी हो. ते का बोलले ना की मका चांगली झोप लागता. ही नाडांची धरती टकल्यावरती उंदीर खाडकोड करती. ही नाडांची धरती की त्या बाकी काय उगवतच ना. इतक्या कळीटार गेले फास ना. हे बिचारी शाने बनले मध्ये पालकमंत्री. या दोघांची उकळ काढायची नाही. एक 12 महिना आपली 12 महिन्यानं बारी करू गेलो हा आणि तो रोज प्यावता. त्यामुळे मध्ये आमचा कांडा काढती घ्या हे नाही चांगला वळागला. पण बुवा मधल्याकच किंमत आहे कारण पालन पोषण करणारा माणूस असतो आणि सुंदर भजन आमच्या समीर गावडे बुवांचं आहे. पण भाऊ बिंदास बोलायचं. आज बघा त्यांची मंडळी म्हणा ते आमचे नाडांचे सगळे राजेश वगैरे ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये मला बघायला आले ना प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. कारण वाईट असं आम्ही काही करू नाही. आणि तो म्हणता बसूया. पहिल्यांदा डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांनी सांगितलं बुवा तुम्हाला बीपीचा त्रास आहे. म्हटलं करू काय. डॉक्टरांनी सांगितलं आय बी चालू करा. आता म्हणता बसूया. परत बसूया नको बसांच्या आंबे खाऊया. माझ्यासाठी आंबे आणले नसते माझ्या मित्रांनी. जोरदार टाळे वाजव त्या माणसासाठी. कारण त्यांचं नातं एक नातं जपायचं. एकामेकाच्या घरादारापर्यंत जाऊन आकस बुद्धीने बारी करायची नाही. आणि बोवानी सांगितलं मी दोघांका न बोलता हसून जाणार. आता तुम्ही मजाच बघा फक्त पुढे काय होत असेल. पाठपटीत उजाडला तरी कोणी उठान जायचा नाही. आणि तेवढा मनोरंजन आमचे संदीप पुजारी भाऊ आणि समीर गावडे 100% करणार. आणि त्यांना बोलाक लावणार हे पहिलं जन्मदात्रो असता. मी जर बोललो नसते तर बारी एक मजा आली असती. आणि काय काय बोला म्हणजे खरोखरच पकडी तिकडे काकडी घ्या. एक तर म्हणता मी ट्रेनच्या भानगडीत पडत नाही. मग त्या काकडीत किती हात लावू जातो लोकांचा. ती वाकडी असं नाही तर तिकडे असं दे. आपण तिकडे बघायचंच नाही. आम्ही एवढे कार्यक्रम केले ना पण संदीप पुजारी भाऊ असल्यानंतर ना त्या कारणात उठांसारख्याच वाटत नाही. कारण त्या माणसाचा डोक्याच्या एवढा सुपी गाणं आकाश होती बघा. आज जे वारीमध्ये बोलतील उद्या त्यांच्या मनात काय नाही. जा असाच या रंगमंच सोडला की बिचारो एकदम साधो सज्जन माणूस. आणि आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात टॉप लेवलचे भजनी भाऊ म्हणून संदीप पुजारी भाऊंचं नाव आहे. त्यावेळी मला आठवतं की नाडण या गावामध्ये नेटवर्क सुद्धा नव्हता. नेटवर्क सुद्धा. आणि हे सदग्रस्त काहीतरी काजी बिजी खाली कलमाखाली झोपान राहायचे. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात बारी ठरूची असते आधी संदीप पुजारी भावांका बघतो. 15-16 वर्षापूर्वीची गोष्ट मी सांगतो. त्यावेळी भावांना तिथे जाऊन कार्यक्रमाची सुपारी ठरवायची. नंतर आमचं बाकीच्यांचा विचार करायचे. जेवढं थोर व्यक्तिमत्व आहे आज तो माणूस खैच्या खै गेलो बघा. पण तो लुटीर येऊ नको रे बाबा. कारण त्याच्यावर लिहिलेला एक कदम स्वच्छता की ओर. बघ त्या गांधीजींच्या चष्म्याच्या मध्ये लिहिलेला. म्हणून आपण अस्वच्छ राहायचं नाही. कधीतरी नाहीत बीत जा. आवडे भावांचं तर भारीच काम. कारण ते मुंबईवरनं वगैरे तिकडे ते मागे मागे बसमधनं गेले होते. आणि बसमध्ये एक अशी तरुणी अशी बसली होती. तिच्याकडे टकामका बघत होती. मी आता बुवांग काही बोलतो नाही तर तो म्हणत माझ्यावरच घासा होता. टकामका बघत होते. त्याला ती तरुणी म्हणते हे क्या देखता है. हे गावडे बुवा म्हणतात जो दिखता है हो देखता है उसमें तेरा क्या जाता है. ती तरुणी म्हणते एक बार देखा ना बार बार नहीं देखने का. एक बार देखा बार बार नहीं देखने का. त्याला गावडे बुवा म्हणतात हो तुझ्याकडे बघू मका फुरसत नाही. त्या ड्रायव्हरच्या पाठीमागच्या सीटवर लिहिलेला की बसमध्ये चढून इकडे तिकडे डोकावण्यापेक्षा बसमध्ये जर एखादी संशयास्पद वस्तू असेल तर तिच्यावरती लक्ष ठेवा. म्हणा माका तुझो दाट संशय होता त्याचा तिथं हातो पोचत नाही. तरी तुका कसा रे कळता अगला स्टेशन कळवा काय तू चिकतो.
पेप्सी मिरिंडा 7 अप सोडा बॉटल काहीतरी बॉटल फुटत हा तुझी. मजा मजा खरोखर आज एवढं मी हसलोय ना आज. ह्या 9 महिन्याचं 9 ते 10 महिन्याचं माझं थकवं गेलेलो आज. म्हणजे नामस्मरणात काय ताकद आहे बघा. आगे आगे देखो होता है क्या. भोनी 1.5 हजाराचा काय काय सांगितलं नाही. त्या हाऊसिंग का 1.5 हजार म्हणजे लाडकी बहीण योजना 1.5 हजारात संसार चालता. आता हे किती गावले आहेत ना तिकडे कॅल्क्युलेशन चालू असतं बघा. हे जे गावले त्याचं कॅल्क्युलेशन चालू असतं का. पण संसाराची 2 चक आहे बरा. सुनेचो हप्तो येलो की सुनबाई मुद्दा म्हणून सासूच्या पुढ्यात फोन लावणार मैत्रिणी. अगं ए भार्गवी माझी 1.5 हजार आले हा. काय सासू बोलत ना याचे बजेट गिळले मका किती नाही पाठवू की एकनाथ काय घरात ह्या सांगात. आता सिलेंडर गावत भाईवर बहिणो महिन्यावर गेलो महिनो मरा बसा आता सिलेंडर वरती. सिलेंडरचा बूथ उघडायचा आदल्या दिवशी वाटाणे बटाटे खायची आणि आपणच बसायचा की त्या दिवसापुरतो तरी गॅस पेटा थोडा वाढलो पेटवा लाकडा. माझा आपला बरा मका नेणारो खरोखर एकदम सुखी असतो. दुकान बांधतात बघा 2 पाय असे बांधल्याने अकडसून हात बांधल्याने की 2 जण मका नेतले. लाकडा बिकडा तोडूची करत नाही. खालसून दोन झाप पोतेरो वरसून 2 झाप पोतेरो भारकन जातलो. पण नाही तसं जाऊचे नाही. जेनी जेनी माका छळल्यानी हा जेनी नाही त्यांका उचलल्याशिवाय मी जाऊचे नाही नानू. आज त्या माणसाबरोबर बारी घेवता काम करून तो बोलाक लावता माणूस आणि बुवा बोलतीत ना त्याच्यावर ना एवढी मजा येता बारी करू. आगे आगे देखो होता है क्या. शिवराम कोरगावकर यांच्याकडनंही 200 रुपयांचा पारितोषिक आलंय. स्वर्गापेक्षा सुंदरी आसा स्वर्गापेक्षा सुंदरी आसा स्वर्गापेक्षा सुंदरी आसा आमको लोको तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतं मन. भजना करूची नाही ह्या कोकणात बरी. त्याच्यापेक्षा माझं कणकवली तालुको लय बरो. 2 सिंगल बदना केलंय का 1 वाजता झोपाक केलंय. आज तिरंगी बारी मी शक्यतो घेत नव्हतो पण ह्या 2 बुवांची नावं त्यावेळी समोर आली ना म्हणजे दोन्ही आपले मित्र आहेत म्हणून या 2 मित्रांसाठी एक गाणं म्हणतोय बघा. दुःख अडवायला दुःख अडवायला उंबऱ्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये दारुऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये दारुऱ्यासारखा वाट चुकणार नाही जन्मभर तुझी वाट चुकणार तू मित्र कर आरशा सारखा एक तू मित्र कर आरशा सारखा वाटतं माझी चौकशी केली बऱ्याच वेळा फोन करून. त्या बिचारीच्या डोळ्यात नंतर पाणीच बघितलंय. म्हणजे खरोखर आमच्या पुजारी भावांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि डबल पर्याय त्यांचं कौतुकच करत बसले तर तुम्ही म्हणणार रामकृष्ण री ह्या तिघांच्या भजनापरास आपली झोप बरी. पण आज मजा जर यायची असेल तर एकामेकात आणि डबल बारी हा विषयच असा आहे. इथून उतरलो की आम्ही मित्र एकमेका सहाय्य करू
अवघे धरू सुपंत. आपण तिघे भाऊ भाऊ आटाण्याचे चणे खाऊ आणि AK-47 सोडत घरी जाऊ. त्यांना काय तर भरत का सुचता. पहिले अशोक कुमार, नंतर म्हणता अशोक सराफ आणि आता म्हणता अशोक खरात. जाऊ बाई जोरात म्हणून जन्माला आले खरात टेबल बाबा. आणि तो मो गॅम्बो मेरेंडा यांचा आपला बरा. ते बधी बसले आणि आमची मजा बघत. खरोखरच आज एकनाथ गावकर बुवा एक अशी असती या गावातनं होऊन गेली. परशुराम पांचाळ बुवांचे ते पट्ट शिष्य होते, पण मला आज या ठिकाणी समजलं की ते आपल्यातनं निघून गेले. कारण ती म्हणजे ती ज्यावेळी वारली त्यावेळी माका सुद्धा सिद्ध नाही होती, म्हणजे माझी मेमरी नाही होती. भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आमचे भिसे बुवा असतील, आमचे बाळा कोरगावकर असतील, दीपक बुवा असतील, आज असंख्य या शिवडागावच्या भजनी बुवांनी आणि कलाकारांनी जो काही इथे ही जेमतेम बुवा 6 घरं, पण तुम्ही घाबरायचं नाही. 6 घरांनी एवढं कार्यक्रम केल्याने एवढं पाऊस पडान सुद्धा पण बाजूक कोणतरी जळणारो असणार. केल्यानंतर काय झाला पैसो कुसता सांगणार असं पैशाचा उगीच केलास दी माका दे सगळे. यांच्याकडे भरपूर ते मॅनेजर हो, आपण जाऊया त्यांच्याकडे कधी. ते जावता माका एरली, पण बिचारे एवढे सदग्रस्त चांगले आहेत ना. दीपक चव्हाण भावानी मला त्यावेळीच सांगितलं की माझे असे विद्यार्थी आहेत, अभिषेक बिंदाच भारी करत जा त्यांच्याबरोबर. आपले सचिन सावंत भाऊ ते आमचे चक्कीवाले ते सावंत ते लय आठवण काढतात त्यांची. त्याचाही माझा काय नाही, कारण मी त्याच्यासाठी परत पाठी येईल. पण त्या माणसानं भरल्या डबल बारीच सांगल्या ना. ज्यावेळेस मी पहिला भजन केलंय ना त्यावेळी एका अशा सिंधुदुर्गाच्या वाघात सांगल्या, अरे जा तुझी गरज नाही, आता माझा मित्र पुन्हा इडवा बारी 4 म्हणा. ह्याच मित्रप्रेम जपूचा. बाकी ते खरात बाबा मध्यंतरी तो वासाराम बापू इलो होतो, यावा यावा माझ्या फवाऱ्या खाली यावा. आता जेलमध्ये फवारे मारता. तो रामदेव बाबा पतंजलि का टूथपेस्ट ले लो, पतंजलि का चिवडा ले लो, पतंजलि का ले लो, पण बाबा पोरगी पतंजलीची देऊ नको, नाही तर सगळे चमत्कार ते. बरानी फुटबॉल खेळात जाता, लात मारल्यांना डायरेक्ट गोल. हो बाबा कोणाला म्हणावं, स्वामी समर्थ, भालचंद्र महाराज, गजानन महाराज, शिर्डीचे साईनाथ महाराज. कारण त्यांनी लोकांना चमत्कार दाखवले, तदनंतर लोकांनी नमस्कार केला. हे बाबा आज बुवा हे बुवाने सांगितलं नाही की हे सगळे औषधी खुश होत 1,500 गावतं. पण ह्याच्यात माका सांगा, पुरुष वर्गात मी विचारतोय, कोणाची बायको सकाळी उठल्यानंतर आपल्या पाया पडता हो? कोण असत तर पुढे यावा, सगळा गावलेला बक्षीस टका देणार. माझी तर येणारच नाही. कोणाची बायको पाया पडता हो? ती पाया किती पडतील, आमची लायकी होईल तेवढी. त्याचा बराच हा एकदम म्हणजे ते बघलंय काय माका हसा घेता. टेम्पो आला, टेम्पो केसावर भांडी घ्या, हे ते का मोठे गॅस लागतं. ते तुझ्या इथे येते घेऊन खाई लावतले ते. त्याचा कांबळा उशीव गावाचा नाही किंवा काय नाही, ते का मोठे लागतं तसे गॅस. मग त्याची काय ते म्हणतात ते गंगावन काय गाणं, दातात दातवण घ्यावं कुणी, कुंकू घ्या कुणी काळवण.
जमत नाही, कारण परशुराम पांचाळ बुवा, जयराम गाडी बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा, कदम बुवा, खोपकर बुवा, पाटील बुवा, काशीराम परब बुवा, कृष्णा पवार बुवा, अर्जुन तावडे बुवा असंख्य रत्नाने भजनं केली. पण त्यांनी जर आकच बुद्धी ठेवून बाऱ्या केल्या असत्या आणि एकामेकाच्या मानेक धरल्याने असताना या भजन बुवा थेट छापला असता. तुम्ही आम्ही जन्मा का केलं नसतं. म्हणून मी सगळ्यांका सांगतोय, आमचे काय काय विद्यार्थी खुळावलेत आता. सुसू काय बडबडता ते का हाणलंय त्या दिवशी विचारा बाबांका, रडवलंय घरात. माझं नावच घेऊ नको म्हणून सांगितलं. अहो 9 महिने आपलं गुरु मेलो की तो आता बघू केलो ना. आणि गुरुवारी अभिषेक शिरसाट आता म्हटलं कैलासवासी लाव पुढे काय मोकळं झालं. हो गुरु कसा असावा. मग अशी दोन्ही बोवाणी मला उपमा दिली, कैलासवासी परशुराम बुवा पांचाळची. पण आम्ही पांचाळ बुवांपर्यंत आम्ही जाऊ शकत नाही. कुठेतरी ते झाड त्यांनी लावलंय ना, त्याच्या आम्ही फांद्या नाही तर पाना आहोत. पण ह्याच्या पुढे का आमच्या पुढच्या पिढीक द्यावचा म्हणाल देवान मग कदाचित परत आणला नसा. या मात्र नक्की. आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आले. मी परत आलोय लोकांना हसवायचं. आज बघा ही पूर्वजांची पुण्य आहे. गजर चालू करतोय आणि त्याच्यातनं मनोरंजन करूया. क्या बात है. कैलासवासी पांडुरंग कोरगावकर गणेश मूर्तिकार, उत्तम गणेश मूर्तिकार यांच्या स्मरणार्थ त्यांची मुलगी स्वाती कोरगावकर हिच्याकडनं 200 रुपयांचा लाख मोलाचा पारितोषिक आलंय. धन्यवाद. त्याचप्रमाणे नीरज दीपक शिरसाट चिंचाळवाडी आमचे बंधुराज यांच्याकडनं 100 रुपये, वंश मनीष कोरगावकर यांच्याकडनं 100 रुपये असं 200 रुपयांचा लाख मोलाचा पारितोषिक आलंय. धन्यवाद. खंडेराया झाली माझी दैना दैना रे. नानू सांगतो खरं. बरं झालं विसरलं होते, त्या माणसानं ओळख करून दिल्या. खंडेराया झाली माझी दैना दैना रे, हिचा विना जीव माझा राहिला. आणि आजही मला भीती वाटतं, कारण आमची रामदास संत्री भाऊ गावाचं काही नंबऱ्या कधीची बारी होती ना, त्यांनी सगळाही तुझे विचारून घेतले नाही. अरे काय बारी होती ती, कसा यायचा. भीती वाटतं ते काहीतरी हरियाण झोप बसणार. तरीची लोण्यात बारी होती बुवा, हरियाण समोर येऊन बसले डायरेक्ट. मी भजनच विसरलं. म्हणजे ही गुरु दीक्षा आहे बाबा. म्हणून गुरु असावा. गुरु वेळ सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे. नाही तर आता संकरित जनावर आहे. एक गाणा कदम बुवांचा, दुसरा पाटील बुवांचा, तिसरा पांचाळ बुवांचा. म्हणजे आपल्याकडे बघा गावठी गाय इंजेक्शन देऊन जर्सी पाडू तयार केलं जातात. तुझा वेगळा काय, तुका शिंगत नाही आणि तुझा दिलो आता हस्ती कोणती माझ्या न बोलतात. एअरपोर्टला कामच होता ते. दुबईत घेतले तुका दुबई. हो तुका इतकं ते किलो होते. चित्रदुर्ग जिल्ह्यातली अशी एकमेव भजनी बन या माणसात बिंदास बोलतो. बघा ते का लाच करून काय हा काय निर्लज्ज माणसाला लाच कसली काय करता काय एवढं राहा. यंदा बघा मोदी कसे मुख्यमंत्र्यासारखे बसले. असं काय बरं आहे तुमचं. ते बघूया वाढूया. आम्ही मरतो बॉम्ब मारून दोघदा मी हे गपचूप मध्ये बसले.
तरी तो सांगता मधल्याची मजा असता, मधल्याची मजा असता. पण आता नंतर मधलोच आपली मजा घेतलो हा, लक्षात घ्यावा. आम्ही मरतलो दोघं आपटान आणि मधलो पेटी घालतो घरात घातलो. कारण ते हुशार, त्यांचे गजर बिजर मी ऐकतो, हुशार व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे तू तिकडे जास्त नाटक लागायला नको. मी विशेष बारी तरी केलंय बरोबर. पाय किती हलवतो वाजबी राहा. असो 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 असो. आज माझ्या शिवडाव गावात, आज माझ्या शिवडाव गावात, आज माझ्या शिवडाव गावात, आज या हरी भजनाला, आज माझ्या शिवडाव गावात, आज माझ्या शिवडाव गावात, आज या हरी भजनाला, आज माझ्या शिवडाव गावात, हरी भजनाला. वाघोबेवाडी जेमते 5-6 घरांची, ही वाघोबेवाडी जेमते 5-6 घरांची, कृपा त्यांच्यावरी देव वाघेश्वराची. मोठाने लहान असताना आम्ही रस्तो नाही रस्तो चलत येऊ, म्हणजे तसा भाऊ गेला तर माझ्या घराकडनं निघाला जेमतेम 20 ते 25 मिनिटात आम्ही शॉर्टकट येऊ शकतो. फक्त त्या क्षेत्रफळात घुसा नको. आता घोट्याची एरी लई झाली, कोण कवळा तोडीत नाही, आंधळानं राग होईल. चलत येऊ आम्ही त्यावेळी. पण आज तुम्ही जी एकात्मता दाखवली ना, भवानी सुंदर सांगितलं की डोंगर कोणाला वाकत नाही, सूर्य कोणाला झाकत नाही, आणि या वाघोपेवाडीतली पोरं कोणाच्या बापालाही घाबरत नाही. घाबरायचाच नाही. ह्याच्यापेक्षा पुढच्या वर्षी भव्य दिव्य कार्यक्रम म्हणजे तुमच्या हातात तो वाघेश्वर करून घेणार. आज मी या ठिकाणी एक नवस करून जातोय. माझे 2 नाते भाऊ आहेत ना, त्यांची लग्न जमत नाही. या वर्षाचा लगीन झाला ना, पुढच्या वर्षी एक भजनी बुवा अभिषेक शिरसाट बुवाकडनं स्पॉन्सर. आणि होणार, कारण बोलतेचा खराच होता. आजही सकाळी एका चांगले जवळपास पावसाची लक्षणं दिसत आणि येऊन झोपतोय घराकडे तसं काढ. म्हणजे माका खराच बाबा बना करता काय हरकत नाही. ही भजना होईल की त्या हेंचो किले होयो की त्या तिथून गपची बसत लोकांना सांगायचा बंबम बोले सगळीकडे बोले. कोण विचारू केलो की ते का पहिला सांगायचा तुका नाव भावकीची नडा गेलो घरात जाऊन भांडणार भावकी सत्य ना माका किती का नाही सांगत तुझ्यावर कोणतरी करणी केले ना. मी माझ्या आयुष्याचा वाटोळा स्वतः लावून घेतली का ते का काही माहिती आहे. खरं सांगते मी, खरं बोला काय ह्या नाही यायचं. कोणी सांगले तुका ह्याचा तुमच्या घरात असा चलत नाही तरी तुम्ही करता खरे. घरात करतो का मी करतो, दुसरा काय करतो जाऊ सगळे करतो तर मी माझ्या घरात करतो. मग त्याच्यापेक्षा याक बरा आपला मस्तुरीची भगया आपला घालायचा. हे वत्सा तुझ्यावरती काय संकट आहे. तुझ्या कपाळावरती केस येतील पण थोडस युरिया खत घे आणि जून महिन्यात पहिल्या निसर्गाच्या पावसात कपाळावर घाल. हे त्यांना सांगायचा महाराज मी आता काय बोलू, काय बोलायचं नाही. संदीप पुजारी बुवा गाडी घालायची नाही घालायची हा बुवा, ती आपली संस्कृती नाही. त्यांना कधी नाही आमका गाडी घालू आणि तुम्ही तर घालणारच नाही. कारण विदाऊट गुरुचे बनावट केलेला आहे. जे घालतं त्यांना मनात लावून द्या आपल्या कर्मात त्यांचे घटका भरत येईल.
खरंच बारी हो खरंच काय हो उगाच आपल्या लोकांचा सांगायचा नाही. वडाची साल पिपळाक लावायची, तू मारल्यासारख्या कर मी खाल्यासारख्या करतो असं ना. हे रणंगण आहे. जी बारी होणार बघा. आज मी समर्पक बोलणार. जेवढं बुवा बोलले नाही बोललंय तर पुढे तो माणूस गप्प बसणार. पण त्यांना आज शपथ घेतलेली आहे दोघांका न बोलता मी वारी करा. आता मग तू बोलच रे वागेश्वरा. काय नाही दोन्ही बुवा म्हणजे माझे मित्र आहेत, तर मला दोघांची गरज आहे. आणि अशाच बुवांबरोबर मी आता ठरवलंय आत्मस्फूर्ती करणाऱ्या बुवांबरोबर बाऱ्याच नाही करायचं. कशा गोया आता उगाच आमचेच जोग ऐकायचे आणि आमका परत सांगायचे आणि हा माझाच म्हणून सांगायचं. त्याच्यापेक्षा आपणही जोग सांगायचे नाही आणि त्याका दुसऱ्या काही कवायचे नाही. त्याचा बरा आपला त्याका काय काय सुचतात. तुम्ही आधी हाताची घडी आहे ती ह्या करा. कसा वाटतात आवडून ठेवल्यासारखं असो कोणतरी असो. म्हणजे हे माझे अनुभव मी सांगतोय. मध्यंतरी असोच करी मी असो खरं बघितलं दैवत त्या लिंगेश्वराची द्वारावर उभ्या त्या साई बाबांनी. पहिला साई दर्शन होता. द्वारावरती उभा आहे साई ना. पहिला दर्शन साईंचा होता. तसा माझ्या मसोबाचं दर्शन माका झालं. माझ्यासाठी देव आहेत बुवा खरोखर. ह्या माणसानं मका एवढ्या ठिकाणी फिरवलेलं ना. राजापूर, लांजा, गोवाघर, दापोली, मंडणगड बसणं आम्ही बुवा कार्यक्रम केले. कधी कधी एका गाडीवर एका सीटवर बसून जी मजा मारली ती आयुष्यात म्हणजे खायच्या बोर्ड घेतलीच नसावं. पण आम्ही जाताना एकत्र येताना एकत्र. अरे वाईटचा काय का होईल पण एकामेकात कधी असा घालून पाडून. आता त्यांच्या बायकोन माझ्यासाठी काय पाठवल्या ना विचारा. आता यांच्याकडे एक दिवशी बोंबिलनी बांधलेली खाऊ घालूया ऐरोली नाही घालणार ते माणूस 100% बुवा. आणि मगाशी काय सांगतो माझी भांडुपला वारी आहे समर्थनगरला. म्हणजे हय देतात ते देतात पैसो थई येऊन तुका पैसो द्यायचो. किती लोकांना कामाला लावतो रे ते बिचारे कामाधंद्यासून येतले लोक झोपतले. एक तर हय पैशाचा उगाच केलाच म्हणून सांग. हे सगळे भांडुपले तर आणि त्याला बरोबर माहिती आहे कोण येतो होतो कोण पैसे देतो होतो. आमका नाही झेपत बाबा इतक्या. या वर्षी तर काही बाहेरच नाही जाणार. नवरात्रीच्या पुढे काय का बघूया. माझा सिंधुदुर्ग जिल्हा बरोवा आणि असे बुवा असते तरच बऱ्या करायचं का. कुमार नमेश आर्डेकर नरडवे यांच्याकडनं आमचे पक्कादादक रुपेश परब यांच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. बसवलं होतं दुसरं पण आज ग्रामस्थ या ठिकाणी आले.
खास उपस्थिती म्हणजे महिला वर्गासाठी जोरदार टाळ्या वाजवा. भवानी मगाशी सांगितलं की आमच्यासाठी काय नाही, सगळं तुमच्यासाठी संतूर लगाव खूपसूरत पाव, आमच्यासाठी काय इस्राईल लगाव खोदिली भागाव. खरी गोष्ट असते, कारण बघा देवळात जर तुम्ही कुठच्या गेलात ना तर आरच्या म्हणजे सगळ्या महिलांसाठी आरच्या, आरती, रूपारती, पंचारती या सगळ्या महिलांसाठी. आमच्यासाठी काय फक्त घंटा, कोणी वेळा आणि आपटीत राहा घंटा. पण बाबांनो एवढा काम करा, आज तुमच्या आता सगळा आई जर सासरी सुने एकत्र असतील काय का आई सासरी सुने एकत्र असतील. आता बघा काही काही जणांची लग्न जमत नाही, तिकडे काहीतरी असतं ते एवढं. पण बाबांनो जमणार, कारण ह्या आम्हीच केला. 1990च्या दशकातला काळ, सगळ्यांका झील वय झाली आणि कन्या पोटात मारल्या गेल्या. पोटात स्त्रीभ्रूण हत्येसारखं महापातक मनुष्य प्राण्याकडनं घडलं. म्हणून आज बघा 60 महिला असल्या तर 100 पोरगी आहेत. उरलेल्या 40 जणांनी करायचा काय? काही ते कोणाच्या तरी लग्नात जातं, हळदीक नाचत मंगलाष्टका चालू झाले. मच्छापासूनच सगळा होता ना, मच्छा पासुरी. काय त्या नवऱ्याच्या फुणकेत मारले नाही पाठवून ते रक्षता. मग त्याला तो बदलता, तो काय म्हणता त्याच्यानंतर आधी म्हणत असता माझी आई माझी आई माझी आई, आणि जी अक्षता फुणकेत मारतात ना त्याला नंतर माझी बायको माझी बायको माझी बायको. अगं काय तुला देऊ? पण बाबांनो आई वडिलांसारखं दैवत नाही, एवढं मात्र पिवार सत्य. कारण पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली म्हणून पांडुरंग मिळाला आम्हाला, एवढं मात्र नक्की आहे. त्यामुळे ती सेवा जळीस्थळी काष्टी पाशाने परमेश्वर आहे. ज्येष्ठ माणसांचा आदर करा, कारण ह्या सगळ्या पूर्वजांनी दिलेला आहे. आमका सांगते बघा हळूहळू. काही 5 मध्ये भजन आम्ही ऐकलेलं आहे. आमच्यात हिंमत नाही ती, आम्ही आमची पेटी सफेद नाक करून घेतली. काळी 5 मध्ये सुंदर मूर्तिकार ही अमर आणि ह्या पूर्वजांनी दिलेला हा बाबाडू लक्षात. तुमचा आमचा काय नाही. त्यामुळे त्यांच्या काही ठिकाणी असं असतं बघा, मोठे मोठे बंगले बांधतात, पण आजोबा पंजोबाच्या नावान जे नारळ आम्ही देवळात ठेवतो ना, म्हणजे आपल्या देवाऱ्यात, या वर्षी गणपतीचा विसर्जन झाला काय त्या घरात काळा मारल्याने काय पुढच्या वर्षी गणपतीच्या आधी 4 दिवस का उघडला जाणार. तोपर्यंत आजाय पंजाच्या नावाने ठेवलं नारळ मांजराने उचलून मोरीत टाकलेलं असं. पुढच्या वर्षी सुनबाई आली, दरवाजा उघडला, देव घरासाठी विचारणारा हो बाबा कुठे गेले, तो काय मोरीत नाता. म्हणा हे मध्ये पाऊस पडतात ना, अमावास्ये पौर्णिमेक तरी त्यांना वाडी दाखव होईल. आता काय जण बोर नाही, मग अशी नानांचा विषय सांगले म्हणून बऱ्याच दिवसांनी सांगतोय.
असेच कोण आहे, कोण नाना विना नाहीत. नाणे असले तर विनोदावरती नाना. आणि समजा नाना वगैरे आमचे गेले की वाडीतले सगळे गाववाले असतात ते सगळे तयारी करून ठेवणार. बाकी जे कोण येणार ते दुसऱ्या दिवशी कोकण कल्याण उतरले की पहिलं नाश्ता करणार बाळासाहेबांच्या हॉटेलात जा. तोपर्यंत वाडीतले टावेल बिवेल घेऊन सगळा मडक्या बिडक्या ठेवून सगळी तयारी. काय हुमऱ्या दिली की रडाक सुरुवात. नाना ते म्हणणार पण 4 वाजता नाना गेलो, आता 8 वाजतापर्यंत आम्ही राखतो नाही. ह्या की त्या बाम मारता नाही ना. आपलं मस्त पैकी समय बिमाई फुलात घेऊन बसलेलो. तुमचा काय पडला काय बघा. आम्ही एकामेका बोलतो इतके. आता बोला भया 10 मिनिटात गजर संपवणार नाही देणार बॉम्ब. नाना काय म्हणणार, नाना तो चष्मा कपाटात नको. नानाची आठवण येतली. काय नाना चष्मा लावले तो सर बांधणार म्हणणार सुम टाईट बांधा त्या वाटी हलता नाही अजिबात. तो किती हालात. नाना तो दांड होतो बघा, तो बघा वसरे काही नको. नाना बरोबर जाऊन दे. नाना सुमान बांधलो यशना दांडो खालसून घे. नाना हो ढकल ढकल तू असे. नानाची टोपी खुटा घा. नानाक लावा आठवणी येत राहतली. काय नाना टोपी घातलेली. नाना मोरारजी देसाई. नानाचा चप्पल नको व्हायच्या बाहेर बरोबर वाटत नाही. काय नानाच्या उशाकडे चालले म्हणजे जाताना नानाचा उसा म्हणजे नानाचा चप्पल. बरा इतक्या सगळा झाला काय परत कार्य जोरदार. पाहुणे सोयरे सगळे येणार. दुपारी कोण म्हणणार नाना बुंदी आवडा होती. काय बुंदी पत्रावळी ठेवल्यानी. कोण म्हणणार नाना मोर्याचा म्हावरा आवडा होता का लावल्यानी पत्रावळी. कोण म्हणणार नाना संत्र्याची आवडा. काय जेवण काल ठेवणार नाही त्याच्या खिशात संध्याकाळी संत्र्याची ढकलणार. काय तो संध्याकाळी लोबांणार. बरं भजन करणार कोण. गावडे बुवा आमचे दीपक कोरगावकर, संदीप पुजारी, अभिषेक शिरसाट, आमचे बाळा काका असे आम्ही बुवा भजन करणार. काय आम्ही रंगात खूप घालणार. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. काय कोणीतरी जाणतो येणार. कोण असतो. अरे मग दुपारी जेवलो कोणाचा. नाना बोलणार कोणी बांधण घातल्या ना त्याच्यात जर माझ्यासारख्या रोगाटलेल्या माणसाच्या अंगावर नाना येलो ना तर तो असाच करणार. कोंबड्यांका रोग येता बघा. काहीतरी झाडी बिडीत जाऊन तकली घालतली मी. बोल कोण तू. काय नाना बघा हे 3 मुठी ठेवताय. ह्याच्यातली खरी तुझी मूठ खायची ती उचल. झक मारीत नाना तर वर्ष श्रद्धाक परत येईल. अरे जना कमवून ठेवल्याने त्याचीच परीक्षा घेतात. निदान भजन करतलो आम्ही. आमका 2-2 गुंठे जागा तरी द्यावा. नानाचा चप्पल नको. झाला तर विनोद झाला. नानाचा काय नको. पण नानानं कमवलेली इष्टेक किती राखून ठेवतात. ती खायच्या तरी अनाथ आश्रमात दान करा ना. आज स्वामी समर्थांच्या पादुका जर जपून ठेवल्या नसत्या तर स्वामी समर्थ तुम्हा आम्हाला समजले असते का हो. त्यामुळे त्या इतक्या जवान जिथे पण कोण कोणा बघित नाही. पण मेल्यानंतर नाना त्या पत्रावळी जागाच नसतली. जेवणार मग काय करा गपचूप गोडे असतात ना. अरे तो उपाशी मारायला गेलो ना खाका खात तू. ही सत्य परिस्थिती आहे की नाही. त्यामुळे हे पूर्वजांचं देण आहे ते जपून 100% त्यांचा आदर घ्यावा. तो वागेश्वर देव आणि सगळ्या ग्रामदेवता तुमच्याकडनं याच्याही पेक्षा पुढच्या वर्षी पाऊस पडायचा नाही तर काय होऊन दे
भव्य ते मंडप इथपर्यंत घालून तुम्ही कार्यक्रम करू शकता, फक्त तुमच्यात एकजूट होईल. आणि ते भैये बिये बळावलेत ना मुंबईत, मराठी बोलाच बघित नाही, कानपाडा व्हायचं धरून जाग्यावर. चल किती होय तू, आता ते का नेवा बरोबर, ते का बघूनच घाबरतो. ते म्हणतले कटाप्पाया कटाप्पाया कटाप्पाने बाहुबली को क्यों मारा. मी आज बोलते ना तो तुमच्या जीवाला, माझा आता पुढे काय खरा नाही. पण एवढा मात्र नक्की हा की तो माणूस वाईट बोलणार नाही. ह्याच आपण सांभाळत आहे भजनाच्या माध्यमातून. पैशाचा उगाच केला मारुती तुकाराम कोरगावकर यांच्याकडे 200 रुपयांचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. त्याचप्रमाणे कैलासवासी श्रीधर गोविंद कोरगावकर यांच्या स्मरणार्थ अथर्व अजित कोरगावकर यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक आलंय. लाख लाख आभार मानतोय. त्याचप्रमाणे वैशाली वसंत भोगटे यांच्याकडून कैलासवासी पांडुरंग कोरगावकर, कैलासवासी दिनकर कोरगावकर, कैलासवासी श्रीधर कोरगावकर यांच्या स्मरणार्थ 500 रुपयांचं लाख मोलाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे विनय कोरगावकर यांच्याकडूनही 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. आमचे रुपेश परब यांच्यासाठी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. घ्या. पहाडी आवाज काढतो आम्ही बघितलेली असते. त्याची बुवा सुद्धा आमची जयराम बुवांची उभे हो. काय तो बुवांचा गजर येतो मस्त होती. यो काळची लो असो नको रे कोणा गसो, यो काळची लो असो, यो काळची लो असो नको रे कोणा गसो, यो काळची लो असो नको रे कोणा गसो, यो काळची लो असो नको रे कोणा गसो. दिल बापाची करे पुरे करता बायको भोवाग नको ना बोलता, जानू पिल्लू पहिला कसा असायचा. अहो कुठे जाताय आता ना, आता जानू पिल्लू पिल्लू काय कुत्र्याचा पोर आता. माझा उद्या घरात हो काय खरा जानू पिल्लू. एक आदर भराची मेल्ल्या वडाची पूजा करतो. गावात बघितलं असणार, दारात जरी चितवण असतो ना, मुंबई सारख्या ठिकाणी बघा येथे फांदी आणणार. संध्याकाळी कामावर नाही तर म्हणजे पर्स मध्ये रवा तेवढी आणि हाणल्याने काय पहिली फ्रीज मध्ये टाकत. काय तो सकाळ परत होता ताट 6-8 चालू ताट. काही सकाळी अशी कुंडे बिंडे घालून थापट नव्हती. चल बुतून चल बुतून. आणि हातात धरणाने ते काय म्हणतात तर दोऱ्याचा ह्या असतात का वडा पाव वडा पाव. काय बारको विचारता आहे तू चटणी लागत ना. हो त्या सत्यवानाचे प्राण त्या सावित्रीने पुन्हा माघारी आणले आणि ह्याच दिवे माझ्या बायकोन केला नाही. विनोद दळकर तिच्यासाठी जोरदार टाळ्या. दुसरा तिसरा म्हणजे माका सकाळी आहे नाही बाबा येऊन शाळेत सोडून सगळी शाळा कंटाळून मका घरात आणून सोडून. दुसरा तिसरा मका कंटाळून गेला असता पण नाही. शेवटी पतिमय परमेश्वर कसो असा मिळतो. वडाक 7 फेरे मारा पण जित्या वडाची पूजा करा. मेल्ल्या वडाची पूजा ह्याच्या पुढे ह्याच्या बायकाची करायची नाही. पण आम्ही सुद्धा तसलीच ना. बायको गेला बाजारात घेणार त्याला ते काय करणार गो अकडे तकडे बघायचा ना. या खाली मान घालून चालायचा. कटिमीच्या दिवशी खाली मान घालून चालली मी आमचं टेबल फॅन चालू. म्हणून सांगितले की
आपण जर चांगले वागलो तर आपलं कुटुंब सुद्धा आपल्याबरोबर चांगलं वागणार. हेच गजाच्या माध्यमातून हास्य विनोद होणार, पण त्याच्यातनं थोडंसं समाज प्रबोधन सुद्धा झालं पाहिजे. चला पुढे. काम नाही का, 2 हे वारसा हा सांभाळायचा आहे. जर कोणतरी म्हणणार जयराम भाईबोनचे वंश, दीपक चव्हाण बोनचे वंश, मग सुद्धा आता ते बघा मुंबईचं या रक्षण करण्यात अजरामर गजर आजही लोक आम्हाला म्हणायला सांगतात दीपक चव्हाण बोल ज्या काय बसून गेलं तर एकदाच होता, पुन्हा होणार मग एक ओळ तरी म्हणा, एक ओळ तरी 100%. कारण ज्या जवानांनी प्राणाची आहुती दिली आहे, दीपक चव्हाण बोलने एवढा सुंदर मुद्दा त्या गजराच्या माध्यमातून मांडला आहे ना, एकदा त्यांची माझी गणपतीची भांडणं सुद्धा जोरदार झाली. पण त्याच्यानंतर त्यांनी ओळखलं की अभिषेक नाही, तुझी चुकी नाही, माझ्या नको तो आरोप त्यांनी केला आणि माझ्या घरी आले. पण काय बघा आलं देवाजीच्या मनात. आणि पहिली 2040 डबल वारी दीपक चव्हाण बोट करत नव्हते, ती वारी पहिली त्यांनी माझ्याबरोबर सावंतवाडी तळवण्यात केली. कोण आहे? अभिषेक शिरसाटबुवा, विकास ठरव. ह्या भाग्य लागलं ना आमका अजून पुरस्कार होत असले तो म्हणता येतो बारको सुपी तो दगड बघाने घ्यावा काहीतरी. माझा स्मारक पण माझा उद्या बरा वाईट झाला तर वागेश्वर सेवा मंडळातर्फे अभिषेक शिरसाटबुवा यांना भावपूर्ण श्रद्धांजली तो बॅनर देतो. ह्या तो म्हणून खाला आमचा असा होता नाही काय, पण झाला काय बघा, ज्याला जन्म दिला ना त्यांना कधीतरी ह्या लिंगत ठेवल्या ना. कोण रुंतलो व्हायचं ह्या कोणाचा? त्यामुळे हसत खेळत भजन करायचं, लोकांना हसवायचं आणि त्याच्यातनं आपण आनंद घ्यायचा. आणि हाच संसार सुखाचा करणारा मंत्र आहे तो म्हणजे रामकृष्ण हरी. रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार ज्याच्या मतातनं आला ना तो हा संसारूपी महासागर करलाय, बाकी काय नाही. लांबून ऐकलं, माझ्या जिल्हा काढून सोडलेले मी घरात गेले. रोजची जागरण होती, सुंदर भजन आमच्या विजय बुवाने केलं. जरा जोरदार टाळ्या वाजवा. काही म्हणजे या बुवांची खाण आहे. आमच्या घरांची येते हार्मोनियम वाजवतात ते आणि मी तसे शिवधडे लागतो म्हणजे असे गुरुबंधू. पण 1-2 डबलवारी आम्ही केल्या. भाद्रुकीच्या ठिकाणी पहिली डबलवारी आमची घडांची केली बुवानी माझी झाली. पण सुंदर भजन करतात आणि ह्यात त्यांच्या पुढच्या पिढी सुद्धा आता तास सांभाळूचा. कारण भजन करा. आता पेन्शन 5333 रुपये झालेली आहे. क्रिकेट खेळानं पेन्शन गावणार नाही, पण त्यांच्या नावासाठी महाराष्ट्रातील संगीत पुजारी जागेवरती चेंडू घासत आहेत आणि समीर गावडेने उठून मारला चेंडू नानाच्या त्यांची छटका. क्रिकेट खेळानं पेन्शन नाही, पण ह्याच्यात पेन्शन आहे. त्यामुळे ह्या मार्गाकडे यावं, ह्याच चांगलं दादा सगडेकर रंगले भजनात, सगडेकर रंगले भजनात.
पहिलाच भजन करायचं. सुंदर भगवानचा मुलगा त्याला जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय सुंदर आमचो आपण त्याचा भजन नाही आवडत. संदीप तुकारे भगवानचाच बुद्धीत असतो आणि एकटोच असणार, पण दशावताराचं एवढं मोठं शेवटी राहणार. फक्त ते का सांगा अमुक गावात दशावतारा तुमचा झोपाकच देणार नाही. म्हणून थोडक्यात दशावतार जास्त मोठा नाही का.